नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2024 अंतर्गत अधिपरिचारिका या पदासाठीची निवड यादी तसंच प्रतीक्षा यादी तुम्ही सर्वांनी पाहिलेली आहे। जे उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये आहेत, ज्या उमेदवारांचं प्रतीक्षा यादीमध्ये नावाचा समावेश आहे, अशा उमेदवारांकरिता अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई मंडळ ठाणे यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। दिनांक 16/7/2024 रोजी ही अपडेट आलेली आहे। 16 जुलै 2024 रोजी पहा, गट क पदभरती कागदपत्रे तपासणी व समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना या ठिकाणी आव्हान देण्यात आलेलं आहे। जे उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये आहे अशा उमेदवारांसाठी या ठिकाणी अपडेट आलेली आहे। ओके, सो दिनांक 10/6/2024 ची जी काही पदभरती संबंधाची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती, त्यानुसार संदर्भ घेण्यात आलेला आहे। आरोग्य सेवा संचालनाच्या जे काही गटक संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या जाहिरातीस अनुसरून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावरती प्रतीक्षा यादी ही दिनांक 10 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून ही PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि या यादीमध्ये तुमचं नाव आहे का चेक करायचं आहे। जर नावांचा समावेश असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला योग्य ठिकाण जे आहे, लोकेशन तुमचं पहा या ठिकाणी दिनांक 24/7/2024 रोजी ठीक सकाळी 9 वाजता उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय आवार ज्ञानसाधना शाळेच्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, हे लोकेशन तुम्हाला माहिती नसेल तर गुगल मॅपच्या साहाय्याने लोकेशन सर्च करायचं आहे आणि त्या लोकेशनला अत्यंत लवकरात लवकर किंवा वेळेच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचं आहे। ठीक आहे, सो नंतर जे काही अपडेट आहे, सोबत जोडलेल्या परिशिष्ट क मध्ये समुपदेशन प्रक्रियेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्या सूचनांचं अवलोकन उमेदवाराने करायला हवं आणि परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेल्या प्रमाणपत्रांची कागदपत्रांची मूळ प्रमाणपत्र व साक्षांकित केलेली प्रत सोबत आणणे हे आवश्यक असणार आहे। जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत, ओरिजिनल डॉक्युमेंट तसंच साक्षांकित केलेले अर्थात झेरॉक्सच्या 2 प्रती सेल्फ असिस्टेड केलेले तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। ठीक आहे, आता ठीक सकाळी 9 वाजता तुम्हाला वेळेत उपस्थित राहावं लागणार आहे। जे उमेदवार उशिराने उपस्थित राहतील त्यांना त्यांचे समुपदेशन सर्वात शेवटी करण्यात येईल असं या ठिकाणी सर्वांना सांगण्यात आलेलं आहे। यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, ही लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तुमचं नाव या लिस्टमध्ये चेक करायचं आहे। पाहू शकता या ठिकाणी ठाणे विभागाचं आहे स्टाफ नर्स गव्हर्नमेंट फिमेल। ओके, सो ही DHS स्टाफ नर्स या पदाची ही लिस्ट आहे। यामध्ये तुमचं रोल नंबर, सिक्वेन्स नंबर, कॅन्डिडेट नेम, डेट ऑफ बर्थ, कास्ट कॅटेगरी, ज्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केलं असेल त्या कॅटेगरीचं या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। तसंच तुम्हाला मिळालेले मार्क्स देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आणि जे वेटिंगवरती आहे, DHS वेटिंग लिस्टवरती कोणत्या प्रवर्गातून तुमचं वेटिंगवरती नाव आहे हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ओके, सो WL1 ओपन या ठिकाणी पाहू शकता, वुमन रिझर्वेशनमध्ये याचं नाव आहे या कॅन्डिडेटचं। ओके, सो हे डिटेल या ठिकाणी देण्यात आलेली आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। सो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण आपण वेळोवेळी ज्या काही अपडेट्स आहेत त्या भरती संदर्भाच्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो। भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।